भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिक सेनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी उग्र वळण लागले। मागील 8 दिवसापासून आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान रिपब्लिक सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्वागत कमानीवर चढून आत्मदहनाचा इशारा दिला। त्याचवेळी महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशद्वाराजवळ अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी पळत जाऊन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मात्र प्रशासनातील अधिकारी आणि उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना रोखले। त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात वारंवार निवेदने देऊन आणि 8 दिवसांपासून आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही। त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले। या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बंदोबस्त वाढवला। दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत भूमिका किंवा पुढील कारवाईबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।